आज माझ्याकडनं बघा इतकी मोठी चूक होऊन गेलेली आहे. चला पुढे सांगते. आता त्याच्या आधी ते सकाळची सुरुवात झालेली आहे. म्हटलं चला सर्वात पहिले झाडांना पाणी द्यायचं. कारण का कसं आता थोडंफार आहे ना ऊन पडायला सुरुवात झालेली आहे. पाऊस पण उघडलेला आहे. त्याच्यामुळे आहे ना थोडंफार आहे ना झाडांना पाणी द्यायचं. तसं मी रोज-रोज झाडांना पाणी घालत नाही. 2-3 दिवसा मिळून झाडांना पाणी घालत असते. आणि इथे बघू शकता पाणी वगैरे दिलं. त्याच्यानंतर इथे आता मी फ्लॉवरची भाजी बनवणार आहे. ती कशी बनवते बघा. फ्लॉवर स्वच्छ धुवून घ्यायचा, कढईमध्ये टाकून घ्यायचा. त्याच्यामध्ये ना आपल्याला थोडंसं आहे ना मीठ आणि हळद आणि थोडं तेल टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं. मस्त 3-5 मिनटं शिजवून घ्यायची. त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघा त्याच्यासाठी आहे ना आपल्याला आहे ना थोडासा मसाला करायचा. शेंगदाणे भाजून घेतले, 3 मिरच्या आहे ना हिरव्या त्या पण भाजून घेतल्या. थोडंसं लसूण, आलं, कोथिंबीर हे आपल्याला छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं. चला कढईमध्ये तेल घालून घेतलं. थोडंसं जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि टोमॅटो याच्यामध्ये घालून घ्यायचा. थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, कमीच घालायची, जास्त नाही घालायची. आणि त्याच्यानंतर जे वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना जी आपण फ्लॉवर शिजवून ठेवलेली आहे, थोडासा रस्सा पण आहे त्याच्यामध्ये, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर थोडं मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि थोडंसं अजून मीठ घालून घ्यायचं. तयार झाली आपली फ्लॉवर. आता इथे दुसरं काम घेतलेलं आहे हाती. आता हे आहे ना हा होता माझ्याकडचा जुना लसूण. आता 3 जुड्या राहिलेल्या होत्या. म्हटलं चला त्या पण काढल्या आणि टोकरीमध्ये काढून ठेवल्या त्या कधीच्या. तिथूनच एक-एक घ्यायची आणि सोलायची. आता त्याच्यानंतर म्हटलं चला ते पण आहे ना साफ वगैरे करून घेते थोडासा. हे बघा इतका निघालेला आहे. चला त्याच्यानंतर आहे ना आता इथे बघू शकता आज आहे ना मशीन वगैरे लावलं कपडे धुवायला. नेहमी माझे आहोंचे कपडे ना मी काय करते नेहमी खिशे चेक वगैरे करूनच टाकत असते. आणि काही वेळेस ज्यावेळेस बघा मी खिशे चेक केले नाही त्यावेळेसच याच्यामध्ये कॉईन वगैरे पडतो. आज माझ्याकडनं याच्यामध्ये बघा 2-3 कॉईन पडले. जे वरती होते ते काढून घेतले आणि 1-2 रुपयाचा कॉईन आहे ना याच्यामध्ये अडकून बसला बघा. हाताने मी काढत होते पण अजिबात निघाला नाही. मग काय गेली किचनमध्ये आणि मी घेतली सांडशी आणि सांडशी घेतल्यानंतर सांडशीने ओढून काढला इथे बघू शकता आणि मग तो बरोबर निघाला. हे बघा ह्या पद्धतीने अशी माझ्याकडनं ना काही वेळेस चूक होऊन जाते. काही वेळेस मशीन लावलं ना मी पाईपच वरती ठेवते, खाली टाकतच नाही. चला बाय.